विसंगत व विजोड हे दोन्हीचा अर्थ एकच आहे. विसंगत त्याचा अर्थ विजोड आहे. पद ओळखणे. विजोड म्हणजे त्या अक्षर मालिकेमध्ये, अंक मालिकेमध्ये जे काय 4-4चं ग्रुपिंग आहे, 3-3चं ग्रुपिंग आहे, 3-4 पद दिलेले असतात, त्याच्यामध्ये एक लॉजिक असतं आणि लॉजिक व्यतिरिक्त एखादं पद असतं ते शोधून काढायचं. याच्यामध्ये तुम्हाला मी आता सांगितलं त्याप्रमाणे ए टू झेड पर्यंतचे उलट सुलट नंबर पाठ पाहिजे. सुलट म्हणजे ए ला 1, बी ला 2, सी ला 3 हे पाठ पाहिजे. हे लिहितात लोक, आपण पाठ केले ते. हे सुलट नंबर माहिती पाहिजे प्रत्येक अक्षराचं. त्यातलं एक एक अक्षर आहे ना, त्याचं काय सुलट नंबर माहिती पाहिजे. सुलट नंबर माहित असावा. किंवा आताच आपण सांगितलं झेड टू ए पर्यंत उलट नंबर माहित असावा. समजते का त्याचा उलट नंबर? याचा अर्थ सुलटचा अपोजिट नंबर जर आपल्याला अक्षर जर माहित असेल तर सुलट किंवा उलट. लक्षात, हे आपल्याला एकच माहित झालं सुलट जे आपण म्हणतो ए टू 1 to 26, तर त्या त्या अक्षराचा अपोजिट अक्षर आपल्याला माहित आहे, तो त्याचा सुलट नंबर असेल. समजते का? तो त्याचा काय असेल? उलट नंबर असेल. उलट नंबर माहित असावा. म्हणजे हे दोन लिहायची काही गरज नाही. आपण सुलट लिहितोय, त्याचे नंबर पाठ करतो आणि प्रत्येक अक्षराचा उलट नंबर आपल्याला त्याचा अपोजिट अक्षर कुठला असेल ते माहिती आहे, म्हणजे त्याचा क्रमांक सुद्धा आपल्याला पाठ आहे. हे दोन गोष्टी करून दिल्या. अजून काय असतं, आता ह्या नंबरिंग मध्ये 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 एक एक अक्षर सोडतात. कधी कधी एक एक अक्षर सोडणे अंक असतात. म्हणजे ए नंतर सी येणार, सी नंतर ई येणार, ई नंतर काय येणार, जी येणार. म्हणजे इथे एक एक सोडतात. कधी कधी 2 सोडतात, कधी कधी 3. समजते का? 1, 2, 3 अक्षर वगळून क्रमांक येत असतो. अक्षर वगळून अक्षरे दिली जातात. कधी कधी 4, 5, 6 काय करतात ते 4-4 ग्रुपिंग करतात. म्हणजे काय, आपण +4 करतो, +5 करतो, +6 करतो. इथं काय +1, +2, +3 करतो. कधी कधी हे प्लस करतात, कधी कधी मायनस पण करतात. लक्षात, म्हणजे याप्रमाणे अक्षर काय करतात, वाढवत येतात. म्हणजे मधले अक्षर कधी 4 सोडतात, कधी 5 सोडतात, कधी 6 सोडतात. समजते? पहिल्यांदा 1 सोडणार, कधी 2 सोडणार, 3 सोडणार. हा एक लॉजिक असू शकतं. किंवा सगळ्यामध्ये एक एक सोडत जातात. किंवा काय काय लॉजिक असतं, कधी 2 सोडणार, कधी 3 सोडणार, कधी 4 सोडणार. समजते का? ही लॉजिक कळलं पाहिजे त्या. म्हणजे 2-3 गोष्टी समजल्या, 1, 2, 3 असं समजल्या, लॉजिक समजून जातं. लगेच तेच अप्लाय करायचं पुढं. लक्षात, म्हणजे 1, 2, 3 स्किप करून देतात, 4, 5, 6 स्किप करून देतात, पुढे पुढे वाढवत देतात. म्हणजे हे चढत्या क्रमांक सुद्धा असतात, किंवा हे दोन्ही जे बोललो हे उतरत्या क्रमांक सुद्धा असतात. म्हणजे मागणं देणार, पुढे येणार, हे जड करून एकडे येणार. हे चढत्या क्रमांक शकतं, हे उतरत्या क्रमांक. उतरता क्रमांक सुद्धा चेक करावा. समजते का? यातल्या गोष्टी. आता ही थिअरिटिकल पार्ट झाला. ही थिअरिटिकल पार्ट म्हणजे तिथं अप्लाय केलं तर जास्तीत जास्त तुम्हाला काय होणार आहे, समजणार आहे. समजतंय? तर आपण जे आता म्हणलं, म्हणजे पहिल्यांदा मी अक्षरमाला काय शिकवलं, या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. बस त्यातला एक पॅटर्न एक वेगळ्या पद्धतीचा असतो. याच्यामध्ये ऑड मॅन आउट, एखादं पद चुकीचं असतं, त्याचा क्रम तो फॉलो केलेला नसतो. जे लॉजिक आहे त्याने फॉलो केलं नसतं, ते शोधायचंय, ते ओळखणं आणि त्याचं उत्तर काय करणं, गोल करणं. हे महत्वाची गोष्ट आहे. तर आता आपण बघूया अशा याच्यामध्ये, याच प्रकरणामध्ये काय क्वेश्चन बघूया आधारित या कन्सेप्टवर. ठीक आहे. हा पहिला क्वेश्चन आहे. बस ABDC, ABDC नंतर काय EFHG, EFHG नंतर काय IJLK, IJLK नंतर काय MNOP, MNOP. बघा यामध्ये आपण तिथं त्या लॉजिकनं प्रश्नचिन्ह जागी शोधत होतो, त्या लॉजिक मध्ये काय असेल. आता हे असं दिलं, यातलं एक विजोड पद आहे. आपण लक्षात देऊ. आपण हे बघा, हे किती 1 आहे, हे 5 आहे, हे 9 आहे आणि हे 13 आहे. समजतंय? आता बघा 1 मध्ये काय +4 केलेलं आहे. हे कधी आलं, +4 केलं. हे कधी आलं, +4 केलं. हे कधी आलं, +4 केलं. समजतंय? इथं काय सापडत नाही आपल्याला. काय सापडतंय का? नाही. आता B2 आहे, हे 2 नंतर हे बघा, हे 5, हे 2 नंतर हे 6 कधी झालं, +4 केले. 6 नंतर हे बघा 10 झालाय, +4 केलेलं आहे. हे 10 नंतर हे N14 झालेलं आहे, +4 केलं. इतर काय सापडत नाही. लक्षात. आता D बघा, हे D नंतर H आहे, D नंतर H आहे. D 4 आहे,
एच किती आहे 8 आहे, 4 चा 8 प्लस 4 हे 8 चा हा एल प्लस 4 12 आहे बरोबर, आणि एल चा हा जो आहे एम हे किती आहे ओ आहे म्हणजे 15 आहे, हा 12 प्लस 15 किती आलं 12 प्लस 4 किती 16 यायला पाहिजे, म्हणजे इथे जिथे 16 असायला पाहिजे म्हणजे इथे पी असायला पाहिजे, हे वेगळ्या पद्धतीचं हे आपल्याला सापडलं ठीक आहे, म्हणजे इथं तुम्ही गोल करायला पाहिजे हा ऑप्शन इथं इथं जे आहे ना इथं ओ नसायला पाहिजे, इथे काय असायला पाहिजे पी असायला पाहिजे का इथं बघ प्लस 4 करतोय 16 असायला पाहिजे, इथं किती 15 किंवा अजून चेक करूया आता पी बरोबर आहे का बघूया, हे सी किती आहे सी 3 आहे, हे 7 आहे, 7 प्लस 4 11 आहे, 11 प्लस 4 15 म्हणजे इथं काय असायला पाहिजे ओ असायला पाहिजे, इथं पी असायला पाहिजे, समजते का, इथं उलट पुलट केले बघा, इथं काय केलंय उलट पुलट केलेलं आहे, म्हणजे इथं असायला पाहिजे पी इथं असायला पाहिजे ओ, ओपी दिलाय, हे पद काय विजोड आहे एम एन ओपी, समजते, हे आता लिहिलंय म्हणून मांडतोय म्हणून अक्षर लगेच करतात पटपट, सिक्वेन्शन बघा ना ए नंतर ई आहे, ई नंतर के समजून जातं बघा, हे डी 4 आहे, एच 8 आहे, एल 12 आहे, हे 16 असायला पाहिजे, हे दिसत नाही मला 16, इथं बघा सी 3 आहे, जी 7 आहे, 7 4 11 11 आहे म्हणजे के 11 आहे, 11 प्लस 4 15 15 म्हणजे इथं ओ असायला पाहिजे, पी दिसतंय, समजतंय, आता दुसरं क्वेश्चन बघू आपण, एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स छोटा वाला एक्स आहे मधले अक्षर फक्त कॅपिटल आहे, खालते दुसरी लिपी मधले एक्स नंतर वाय एक्स ए वाय एक्स ए हा जो विषय होते काय बघायची गरज नाही, इथे काय झाले बघा सगळे हे सेकंड लिपी मध्ये आहे, मधला थोडा कॅपिटल मध्ये आहे, मधला कॅपिटल हे उलट करून टाकलं, हे विसंगत इतकं काय टप नाही ओळखायला लगेच होऊन जातं ते, त्याच्यानंतर काय आपण डायरेक्ट काय करू आता थोडं पुढे पण घेऊ ठीक आहे, आता बघा तुम्हाला पहिले तिसरे एक्झाम्पल घेऊया, याच्यामध्ये बघा एच आय जे के एल एम एन पी ओ आणि क्यू आर एस बिजोड ओळखायचं, लावत डोकं लावा, हे बघा 8 11 14 17 प्लस 3 प्लस 3 प्लस 3 लक्षात, हे 9 12 12 प्लस 3 12 प्लस 3 15 होते, वेगळं आलं थोडं लिहिलं, इथं इथं किती 15 झालं ओ झालं, ओ प्लस 3 18 बरोबर आहे, लक्षात इथं लक्ष द्या, जे जे 10 प्लस 3 13 13 प्लस 3 16 16 म्हणजे इथं पी असायला पाहिजे, इथं उलट पुलट केलं बघा लक्षात, आणि 16 प्लस 3 19 लक्षात, लिहिता न लिहिता पण तुम्हाला या गोष्टीचा तुम्हाला नंबर पाठ असेल लगेच सांगता येते याला जरा वेळ लागत नाही लक्षात, येस, त्याच्यानंतर म्हणजे हे विजोड झालं, मग तिथे काय असायला पाहिजे यांचे आदलाबदल झाली पाहिजे, ओ च्या ठिकाणी पी पाहिजे, पी च्या ठिकाणी ओ पाहिजे, त्याच्यानंतर बघा चौथा टी आर एस एम के एल आय जी एच जी एफ ई सांगा आता शोधा, लावलं होतं बघा ही T20 आहे बरोबर, T20 आहे हा 13 आहे, 13 नंतर हा 9 आहे, 9 नंतर हा 7 आहे बघा, कसं व्हॅरिएशन होतं बघा, हे 20 चा काय होतंय 13 होतंय, हा 20 होता हा 13 झाला, हा 9 झाला हा 7 झाला, व्हेरिएशन काय बघा -7, इथे काय व्हेरिएशन आहे -4 आणि इथे काय व्हेरिएशन आहे -2, आता बघा ह्याच्याऐवजी असं जर केलं असतं त्याने हे अंक चुकलेला आहे काय माहितीये का, इथे बघा -7 आहे ना, इथे -5 झाला असता, हा -5 म्हणजे काय आला असता समजा 13 मधून -5 गेले 8 आला असता ना, समजा -5 केलेला असता, कारण ऑड नंबर होत आहेत ना, हे ऑड नंबर -5 केला असता, 7 -5
-7 -5 -3 अशी गोष्ट आली असते बघा होते का -7 -5 करूया 13 मधनं 5 गेले किती राहिलं 8 8 म्हणजे समजा इथं याच्या आला असता हा इथं समजा 8 झाला असता बघा काय होतं ते 9 जागी 8 झाला असता 8 मधनं हे 7 नाही हे पण मेळ खात नाही हे पण मेळ खात नाही बघूया आपण हे 9 आहे अजून काय म्हणते बघा हे 19 आहे हे किती आहे 19 आहे हे 12 आहे हे 8 आहे हे 5 आहे यांच्यात काय व्हेरिएशन आहे बघा हे 7 ने कमी झालं हे 7 ने कमी झाला हे 4 ने कमी झाला आणि हे किती कमी झाला 3 ने कमी झाला आता इथे काय इथे कसं कमी झालं 7 ने कमी झालता 4 ने कमी झालता 2 ने कमी झालता इथे काय म्हणते 7 ने कमी झाला 4 ने कमी झाला 3 ने कमी झाला काहीतरी वेगळं आहे अजून हे मधल्या याच्यात बघू हे किती आहे 18 हे किती आहे 11 हे किती आहे 7 आणि हे किती आहे 6 आता बघा इथे काय होतंय हे कितीने कमी होतंय 7 ने कमी होतंय हे कितीने कमी होतंय 4 ने कमी होतंय आणि हे कितीने कमी होतंय 1 ने कमी होतंय म्हणजे हेच वेगळं आहे बघा कधी ते 2 ने कमी होतंय कधी 3 ने कमी होतंय कधी 1 ने कमी होतंय पण बाकी सगळं लॉजिक सारखं आहे इकडे सगळीकडे सारखं आहे समजतंय म्हणजे पहिल्यांदा लॉजिक नाही जमलं तर सगळ्या पदांमध्ये साम्यता घ्यायची त्या पदामध्ये आज मला जाणवतंय की पहिल्या पद दुसरं पद येतं -7 करून दुसऱ्या पदात तिसरं पद येतं -4 करून आणि मग जे चौथं पद येतं तिसऱ्या पदातून ते कधी 3 ने कमी होतं कधी 2 ने कमी होतं कधी 1 ने कमी होतं म्हणजे इथं काय कंटिन्युअस लॉजिक नाही म्हणजे हे वेगळं ऑड पद आहे GFE समजतंय म्हणजे इथं सगळे एक तर 3 ने कमी झाले पाहिजे नाहीतर 2 ने कमी झाले पाहिजेत किंवा की ती 1 ने कमी झाली पाहिजे अशा पद्धतीने जर असेल तर हे पण त्या पद्धतीने विसंगत ठरलं नसतं पण इथं काय व्हेरिएशन जास्त आहे त्यामुळे ते विसंगत पद आहे लिहून घ्या